ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो, ज्या दिवसासाठी प्रत्येक विद्यार्थी रात्रच दिवस करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो, अहोरात्र अभ्यास करतो, तो म्हणजे HSC इयत्ता 12वी। आणि आज जो 21 मे दुपारी 1 वाजता तो दिवस उजाडला, म्हणजे आज ज्या दिवशी 1 वाजता 12वीचा रिझल्ट अनाउन्स झाला। आणि 12वीचा रिझल्ट अनाउन्स झाल्याबरोबर सोनपेठ मध्ये जे स्टुडंट कॉर्नर अकॅडमी आहे त्यानं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी रिझल्ट देऊन तालुका जी काही लातूर नांदेड ची बरोबरी आज या सोनपेठ तालुक्यानं करून दाखवलेली आहे। त्या सोनपेठ तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करून जी ह्या क्लासेसची रणरागिणी म्हणून ओळखली जाते, जी या क्लासेसची ब्रिलियंट स्टुडंट म्हणून ओळखले जाते, अशी ती म्हणजे शिवगौरी एकलारे, जिनं रात्राचा दिवस केला, आई वडिलांचे स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये ठेवून सतत अभ्यास केला आणि नेहमी सांगत गेली, सर येणाऱ्या पेपरमध्ये सोनपेठ तालुक्याची टॉपर मीच असणार। आणि जी बोलली ती करून दाखवलं। तिनं आपल्या ज्या 12वी आहे 12वी मध्ये 90.17 गुण घेऊन सोनपेठ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। तिचा जर स्कोर बघितला, बायोलॉजी मध्ये 95 मार्क घेतले, त्याच पद्धतीनं केमिस्ट्री जो सगळ्यात अवघड विषय, जो नांदेड लातूर जे सगळ्या ऑल इंडिया मध्ये अवघड जाणारा जो विषय आहे, त्या विषयामध्ये तिनं 100 पैकी 94 मार्क घेऊन दाखवले। त्याच पद्धतीनं ह्या क्लासेसची दुसरी रणरागिणी, जिनं टोटल सोनपेठ नव्हे तर परभणी जिल्हा नव्हे तर राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला, अशी म्हणजे स्नेहा कलिंदर, जिनं बायोलॉजी या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलं आणि आपल्या आई वडिलांचं नाव अभिमानानं मोठं केलं। त्याच पद्धतीनं जो सगळ्यांचा अवघड असा विषय असतो तो म्हणजे मॅथमॅटिक्स या विषयामध्ये 100 पैकी 95 गुण मिळवून स्नेहानं परत आपला अव्वल क्रमांक दर्शवलेला आहे। खरंच आपला जो काही आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मुलगा आला पाहिजे, परंतु या मुलींना दाखवून दिलं आम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीत आणि 12वीच्या बोर्डमध्ये सोनपेठमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। त्याच पद्धतीनं केमिस्ट्री या विषयामध्ये अक्षय सपकाळ यानं सुद्धा 100 पैकी 100 गुण मिळवून आपलं राज्यामध्ये नाव रोशन केलेलं आहे। खरंच सोनपेठमध्ये सुद्धा अभ्यास केला जातो, फक्त जिद्द पाहिजे, पराकष्टी पाहिजे, चिकाटी पाहिजे। सोनपेठमध्ये राहून सुद्धा विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होतात आणि ही जी काही परंपरा आहे ह्या वर्षी सुद्धा स्टुडंट कॉर्नर अकॅडमीने दर्शवलेली आहे आणि रिझल्ट प्रोड्यूस करून दाखवलेला आहे।